मधल्या एका धाडसी मर्दानीची भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचारी महिलेनं शस्त्रधारी लुटारूंचा मोठ्या धाडसानं सामना केला। जीवाची पर्वा न करता त्या महिलेनं लुटीचा प्रयत्न हाणून पाडला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा थरार कैद झालाय। धाडसी महिलेचे लुटारूशी दोन हात, लुटीचा प्रयत्न हाणून पाडला। महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक। काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत नाशिकच्या अशोकनगर परिसरातल्या स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातली। सविता मुर्तडक या सेवा केंद्रातील कर्मचारी महिलेनं या लुटारूचा मोठ्या धाडसानं सामना केला। 17 मेला सविता सेवा केंद्रात एकट्याच असताना हा लुटारू केंद्रात आला। आपली ओळख पटू नये म्हणून त्यानं तोंडाला रुमाल बांधला होता। आत प्रवेश करताच त्यानं दार बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच सावध झालेल्या सविता यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। लुटारूनं चाकूचा धाक दाखवून रोकड लुटण्याचा प्रयत्नही केला, मात्र सविता यांनी न डगमगता त्याला विरोध केला। बराच वेळ त्यांच्यात झटापट सुरू होती। रोकड लुटून पसार होण्याचा त्याचा मनसुबा होता, पण सविता यांनी त्याची वाट रोखली। गोरगरिबांची कॅश आमच्या ऑफिसमध्ये जमा होती। आपण पण मिडल क्लास फॅमिलीमधले एवढी कष्टाचे पैसे लोकांचे असतात ते आपण कुठून देणार, ह्या डोक्यात विचार होता, जेणेकरून मला ती कॅश त्याला नेऊन द्यायची नव्हती। त्यासाठी मी प्रयत्न खूप केले आणि ते धाडस माझ्यामध्ये निर्माण झालं। लोकांचे चेहरे डोळ्यासमोर होते, आपण घेतलेले कष्ट। म्हणजे डेअरिंग बघून मला पण असा अभिमान वाटतोय की तिने लेडीज असताना एवढी डेअरिंग केली। मला इतकं आतापर्यंत लग्न आल्यापासून कॉन्फिडन्स नव्हता का हिच्यात एवढी डेअरिंग असेल, पण या फुटेज बघितल्यानंतर मी 10 मिनिटांनी पोहोचल्यानंतर बघितलं ते इतकी डेअरिंग केलेली की मी पण म्हणजे कौतुक केलं। लुटारू 40,000 रुपयांची रोकड घेऊन पसार झाला। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास करून श्रमिक नगर परिसरातून संशयित आरोपी संग्राम पारखला बेड्या ठोकल्या। त्या महिलेचा सन्मान करणं असं धैर्य प्रत्येक नागरिकाकडे आलं तर चोर आणि दरोडेखोर असे धाडसच करू शकणार नाहीत। तर त्यांना मुद्दाम होऊन त्यांच्या धैर्याबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल आपण आज इथं बोलवून सत्कार केलेला। आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं दुचाकी वाहन ताब्यात घेतलं गेलंय। सविता यांनी अत्यंत धाडसानं लुटारूचा सामना केला। त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। या बातमीचा मथळा बघून तुम्ही आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसलेला असेल, मात्र हे खरं आहे, हे भविष्यातलं सत्य आहे। कारण वाढत्या वायू प्रदूषणामुळे ध्रुवीय हिमनग वेगाने वितळू लागलेत आणि 2100 मध्ये मुंबई आणि चेन्नई ही शहरं समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते। अमेरिकेतील एका संस्थेच्या संशोधनात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। मुंबईकरांनो सावधान, 2100 मध्ये बुडणार मुंबई, समुद्र गिळणार मुंबईला। चेन्नई, न्यूयॉर्कलाही धोका, अमेरिकेतील संस्थेचा दावा। समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मुंबई शहराला याच अथांग समुद्रापासून धोका निर्माण झाला। या गगनचुंबी इमारतींना हे समुद्राचं पाणी आपल्या कवेत घेण्याची शक्यता आहे। समुद्राच्या पाण्यात देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थात मुंबईला जलसमाधी मिळण्याची भीती व्यक्त होतीये। सतत वाढत्या वायू प्रदूषणामुळे हे संकट मुंबापुरीवर घोंगावू लागले। हा दावा आमचा नाही, तर अमेरिकेतील प्रोसिडिंग ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेनं केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। वायू प्रदूषणामुळे जागतिक तापमानात अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं वाढ होत असून त्यामुळे ध्रुवीय हिमनग वितळायला सुरुवात झाली आहे। त्याचा परिणाम समुद्राच्या पातळीवर होत असून 8 दशकानंतर म्हणजेच 2100 पर्यंत समुद्राच्या पातळीत तब्बल 1 मीटरनं वाढ होण्याची शक्यता आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2016 मध्ये झालेल्या पॅरिस हवामान कराराचं उद्दिष्ट साध्य केलं तरीही एवढी गंभीर परिस्थिती उद्भवणार आहे। मात्र परिस्थिती आणखी गंभीर बनल्यास समुद्राच्या पाण्याची पातळी 2 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता असून मुंबई, चेन्नई, न्यूयॉर्क, शांघायसह जगभरातील समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरांना
जलसमाधी मिळण्याची भीती व्यक्त होती आहे. जवळपास 17 लाख किलोमीटरचा भूभाग समुद्राखाली जाणार असून 18-19 कोटी लोकांना त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या जगभराच्या डोळ्यात अंजन घालणारा हा अहवाल असून वायू प्रदूषणावर लगाम लावणं हाच त्यावरचा रामबाण उपाय ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.